आपल्या जीवनात काही ना काही समस्या सतत सुरूच असतात. कोणाचे लग्न जुळत नाही, कोणाची आर्थिक अडचण संपत नाही, कोणाचे काम वारंवार अडकते, तर कोणाला अभ्यास किंवा करिअरमध्ये यश मिळत नाही. अशा वेळी आपण देवाच्या कृपेची अपेक्षा करतो. हिंदू धर्मात बुधवार हा दिवस विघ्नहर्ता श्री गणेश आणि बुध ग्रहाला समर्पित मानला जातो. या दिवशी श्रद्धेने केलेली गणेश आराधना किंवा काही सोपे उपाय व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर करण्यास मदत करतात, असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बुधवारी करता येणारे असे 5 प्रभावी उपाय, जे गणरायाची कृपा प्राप्त करून देतात. याशिवाय काही विशेष उपाय, मंत्र जप आणि गणेश अथर्वशीर्षाचे महत्त्व देखील जाणून घेऊ. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, बुधवार हा दिवस भगवान श्री गणेशांचा मानला जातो. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दाता आणि सर्व मंगल कार्याचे अधिपती आहेत. कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेश पूजन केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवार हा बुध ग्रहाचाही दिवस आहे. बुध ग्रह बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार, शिक्षण, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता यांचा कारक मानला जातो. म्हणून या दिवशी गणेश पूजा आणि बुध ग्रहाशी संबंधित उपाय केल्याने व्यक्तीला बुद्धी, संपत्ती, यश आणि सौभाग्य प्राप्त होतं असं मानलं जातं. तर आता आपण बुधवारी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया. उपाय क्रमांक 1. गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर घरातील गणेश मूर्तीसमोर किंवा जवळच्या गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाची विधिवत पूजा करावी. पूजेदरम्यान भगवान गणेशांना 21 दुर्वांच्या जोड्या अर्पण कराव्यात. दुर्वा या गणरायांना अत्यंत प्रिय आहेत. पुराणांमध्ये असे वर्णन येते की दुर्वा अर्पण केल्याने श्री गणेश लवकर प्रसन्न होतात. या उपायामुळे जीवनातील अडथळे कमी होऊन बुद्धी तीक्ष्ण होते आणि मनातील नकारात्मक विचार दूर होतात. विद्यार्थी, नोकरदार वर्ग किंवा नवीन नोकरीच्या शोधात असणारे, व्यवसाय करणारे या सर्वांसाठी हा उपाय विशेष लाभदायक मानला जातो. उपाय क्रमांक 2. हिरव्या वस्तूंचे दान करा. बुधग्रहाचा रंग हिरवा मानला जातो. त्यामुळे बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही हिरवी मूग डाळ, हिरव्या भाज्या, हिरवे वस्त्र किंवा इतर कोणत्याही हिरव्या रंगाची वस्तू गरजू व्यक्तीला दान करू शकता. दान करताना अहंकार न ठेवता श्रद्धा आणि नम्रता असणं आवश्यक आहे. असं केल्याने बुध ग्रहाचे शुभ परिणाम वाढतात आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत मिळते. उपाय क्रमांक 3. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. हिंदू धर्मात गाईला गोमाता मानले जाते. बुधवारी गाईला हिरवा चारा, पालेभाजी किंवा हिरवी मूगडाळ खाऊ घालणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. असं केल्याने ग्रहदोष कमी होऊन घरात सुख समृद्धीचं वातावरण निर्माण होतं असं सांगितलं जातं. गायीची सेवा ही देवसेवे इतकीच पवित्र मानली गेली आहे. त्यामुळे हा उपाय केल्यास अनेक देवी देवतांची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. उपाय क्रमांक 4. बुध मंत्राचा जप करा. बुध ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी बुधवारी मंत्र जप करणे खूप प्रभावी मानले जाते. त्यासाठी तुम्ही पुढील बीज मंत्राचा जप करू शकता. ओम बम बुधाय नमः. या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास रुद्राक्ष माळेचा उपयोग करावा. नियमित मंत्रजपामुळे एकाग्रता वाढते, वाणीमध्ये प्रभाव निर्माण होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते असे सांगितले जाते. उपाय क्रमांक 5. हिरवे वस्त्र धारण करा. बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. जर पूर्ण हिरव्या रंगाचे कपडे घालणे शक्य नसेल तर हिरवा रुमाल किंवा कोणतीही हिरवी वस्तू स्वतःजवळ ठेवू शकता. हिरवा रंग सकारात्मकता, प्रगती आणि बुध ग्रहाचा प्रतीक मानला जातो. हा छोटासा उपाय व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास वाढवतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो. तर मित्रांनो, आता काही विशेष उपाय जाणून घेऊया. ज्या तरुणींचे विवाह जुळण्यात अडथळे येत असतील
त्यांनी बुधवारी भगवान गणेशांना मालपुआचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच कार्यसिद्धी आणि धनप्राप्तीसाठी ब्राह्मण पूजन करून गूळ आणि शुद्ध तुपाचं दान करावं. असा विश्वास आहे की यामुळे आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलतात. याशिवाय गूळ आणि दुर्वा नंदी महाराजांना अर्पण केल्यास रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते, असे मानले जाते. श्री गणेशांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करा. भगवान गणेशांना प्रसन्न करण्यासाठी मोदक, लाडू, दुर्वा, फुले आणि विविध मिष्टान्न अर्पण करावेत. गणपती बाप्पा भक्ती आणि प्रेमाला महत्त्व देतात, म्हणून मोठा खर्च करण्यापेक्षा मनापासून केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते. गणेश अथर्व शीर्षाचे महत्त्व. बुधवारी गणेश अथर्व शीर्षाचे पठण करणे हा अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिक उपाय मानला जातो. गणेश अथर्व शीर्षामध्ये भगवान गणेशाचे दिव्य स्वरूप आणि त्यांचे महत्त्व वर्णन केले आहे. नियमित अथर्व शीर्ष पठणामुळे मानसिक शांतता, बुद्धी, ज्ञान आणि आत्मविश्वास वाढतो. विशेषतः विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक आणि वक्तृत्व क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना याचा लाभ होतो असे सांगितले जाते. जर संपूर्ण अथर्व शीर्ष म्हणणे शक्य नसेल तर जितके शक्य असेल तितके श्रद्धेने पठण करावे किंवा श्रवण करावे. मित्रांनो, बुधवार हा श्री गणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने केलेले छोटे छोटे उपाय देखील मनाला सकारात्मक दिशा देतात आणि भक्तीची भावना दृढ करतात. यापैकी तुम्ही कोणता उपाय नक्की करणार आहात ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.